नक्कमुक्का आज रातचा बेत का असा ओ वेणूबाई समजा ठीक असा ना? अहो सगळं ठीक आहे हो, पण ही आरोही अजून आलेली नाही, कधीची गेलीये. येईल हो. तुम्ही कॉन्टॅक्ट केला नाही ना, कामात असेल म्हणून फोन नाही केला. काहीतरी महत्वाचं बोलत असेल आणि आपला फोन जायचा. आज ना काम करूनच येईल असं वाटतंय. तसं असेल तर बरंच होईल. कुठे गेली असा? शिंदे म्हणून कोणीतरी आहे. अहो तुम्हीच सुचवलंय ना. अच्छा, शिंद्यांकडे गेली असा. काळजी करू नको, येईल ती. हा हा, हे बघा हल्ली काय ग, किती उशीर. हो ना, येता येता आणखी एका जणांना भेटून आले. काम झालं ना पोरी? नाही ना काका, आपली रक्कमच एवढी मोठी आहे तर करणार काय त्याला. म्हणजे त्यांनी मदतीचा हात देऊ केला पुढे, पण 19 लाखांनी घोळ घातला सगळा. सॉरी आरू, माझ्यामुळे तुला उगाच एक ठेप पडली आणि एक नकार आणखीन पदरात पडला ना. अहो काका, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नकारांनी माझं मन घट्ट झालंय आता. येता येता विसरले पण मी सगळं. दुसरा मार्ग शोधू. हा आत्या, तू आराम कर आता, मी गल्ल्यावर बसते. हा, आत्ताच आलीयस ना? भूक नाही का लागली तुला? अगं नाही, मला भूक नाहीये. काय भूक नाहीये? पोटातल्या कावळ्यांचा इथपर्यंत आवाज येतोय. चल चल, आधी जेवायला चल. हा, आणि आराम कर. चल तू, चल 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 चल, आटप. खूप छान वाटलं आज बोलून. खरंच असं मनातलं सगळं बोलायला एखादा माणूस असला बरोबर की आयुष्यात अजून काय हवं. वाव, तुला असंही बोलता येतं? मला वाटलं होतं दबून बिचकून घाबरूनच बोलता येतं तुला. तू कामात इतका अडकला असतोस, तुला वेळ कुठे असतो बोलायला. ओके सॉरी, आपण अधून मधून असं बोलत जाऊ. मलाही माझी बहीण नव्यानं कळेल. हे नाशिक किती छान आहे रे, मला खूप आवडलं इथे. तर मला कळलं तू इथे का रमलायस. हो, छान आहे नाशिक. बघ, मीच बोलत बसले. तुला बोर नाही ना झालं? अजिबात नाही. तुला असं बोलताना बघून मला किती बरं वाटलंय माहितीये का. घरी असतेस तेव्हा अशी गप्प गप्प असतेस. प्लीज असं फ्रीली बोलत जा ना तू. घरी कसं बोलणार, आई असते. आई समोर नाही रे बोलता येत. तिच्या समोर माझं अगदी तत्वपप्प व्हायला लागतं. खरं ती मुद्दामून नाही करत, पण तरी मला खूप भीती वाटते. तिच्या मानाने मी अत्यंत सामान्य मुलगी आहे रे. तिचा तो खमकेपणा नाहीये माझ्यात. पण आता नाहीये तर नाहीये, कुठून आणू? शांतो प्लीज. म्हणजे तू नेहमी शांतच असतेस? चल ठीक आहे, बोल. नाही झालं माझं. मला कळते तुझं काय होतं. आपण त्यावर काहीतरी तोडगा काढूया. हा, आपण एक काम करू. आईला ज्या गोष्टी नाही आवडत त्या आपण नको करूया, किंवा टाळूया. निदान ती समोर असतात. किती मोठा झालायस रे तू. खरं तर मी तुझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे, पण सगळ्या जबाबदाऱ्या तू एकटा किती सक्षमपणे पेलतोयस रे. हे बघ, असं काही नाहीये. मन खातं रे माझं सारखं. तुला भूक लागली आहे का? चल घरी, मी स्वतः जेवण बनवतो, ते तू खा प्लीज. हे मन वगैरे खाऊ नकोस. झालं? हो, आता निघूया. नाही, तू जा, मी जरा चालून येते. ओके, पण जास्त लांब जाऊ नकोस. हा, हो. आणि मी जे काय सांगितले ते लक्षात ठेवायचं. आईला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या टाळायच्या. दॅट्स लाईक माय सिस्टर. लवकर ये. हो. आलास? आणि हे काय, तन्वी कुठे? ती येते मागून. मागून? मागून म्हणजे येईल थोड्या वेळाने. अरे, तू असं तिला एकटीला कसं टाकून आलास? तुला माहितीये ना ती कशी गांगरून जाते ते. जा आधी घेऊन ये तिला. अगं आई, ती येईल. कदाचित तिला एकांत हवा असेल. कशाला हवाय एकांत? काय एकटीच बडबडणार आहे स्वतःशी, तेही अडखळत अडखळत?
जा जा घेऊन ये तिला. मीच जाते. अगं आई थांब. तिला बाहेर मोकळं वाटत असेल. इथे घरात नाही वाटत मोकळेपणा? आई आता तू जातेस की नाही वॉकला? का जातेस? तेवढेच पाय मोकळे होतात म्हणून. हो ना, मग ती गेली तर काय बिघडलं? माझी गोष्ट वेगळी, तिची वेगळी. तू तिचं मला काही सांगू नकोस. आणि तन्मय, जरा सैल सोडलं ना तर हातातून सुटत, कळलं? असं किती काळ तिला बांधून ठेवणार आहेस? प्लीज तिला सारखं सारखं बोलणं बंद कर. नजर ठेवून नको राहू. हे बस सैल सोडण्याचा प्रश्न नाहीये, पण जास्त ताणलं तर तुटतच ना. भावाकडे चहाड्या केल्यात वाटतं. येऊ दे तिला. आई आई प्लीज हे सगळं थांबव प्लीज. अगं तुझ्याबद्दल आदर वाटला पाहिजे. तिला भीती वाटते तुझी, आणि ती मला काहीच सांगत नाही कधी. मीच तिला विचारून विचारून जाणून घेतो की तिच्या मनात काय चाललंय ते. तन्मय, तू मुलगा ती मुलगी म्हणून मी वेगवेगळा न्याय करत नाही. चांगलं माहिती आहे. माझा हिशोब सरळ आहे. वेंधळेपणाने राहणारा जगात उपाशी राहा. त्यांना या जगात थारा नाही. त्यांच्या हातात नशिबाला दोष देत बसण्याशिवाय दुसरं काहीही राहत नाही. आई हो, तू तिला चांगलंच ओळखतेस, पण आता समजून घेण्याची वेळ. मला एवढं सगळं समजावतोयस, जरा तिला समजाव ना. म्हणावं आई काही आयुष्यभरासाठी पुरणार नाहीये तुला. मी तिला उलट सुलट बोलत असते, तिने थोडं तरी अलर्ट व्हावं म्हणून. अशीच बधीर होऊन राहिली ना तर जगात निभाव नाही लागणार तिचा. आई हो, पण तिला फुलायला थोडी तरी संधी द्यायला पाहिजे. अगं हळूहळू शिकेल दुनियादारी. दुनियादारी? दुनियादारीच्या गोष्टी सांगतोस मला? मला काय दुनियादारीचा अनुभव नाहीये. नवरा नसलेली बाई मी. एकटीनं कष्ट करून मुलांना वाढवताना मला काय सोसावं लागलंय ते माझं मला माहिती. बऱ्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचूच दिल्या नाहीयेत. हळूहळू शिकेल म्हणे. त्या बाहेरच्या जगाबद्दल ना तू मला काही सांगू नकोस. का? माझेही काही अनुभव असतीलच ना. हो असतील. मग तुझ्या अनुभवातून तू सांग. अशा धांदरट माणसाला, अजिबात आत्मविश्वास नसलेल्या माणसाला तू तुझ्या ऑफिसमध्ये कामाला ठेवशील? म्हणजे काम मार्गी लावण्याऐवजी काम वाढवून ठेवणाऱ्या माणसाला नोकरीवर ठेवशील का तू? अगं आई ती गोष्ट वेगळी आहे. ठेवशील का नोकरीवर सांग? नाही ना. तेच म्हणणं आहे माझं. बाहेरचं जग हे निर्दयी आहे. माणसं अशीच वागणार, तेव्हा तिने खचून जाता कामा नये, संपून जाता कामा नये. त्यातून मुलीची जात म्हणजे तर जगणं कठीणच होऊन बसायचं. तन्मय, तिच्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार करण्यापेक्षा तिच्यासाठी काय योग्य आहे त्याचा विचार कर. पण आई तू तिला फारच घालून पाडून बोलते. अगं तिचा कॉन्फिडन्सच लूज होतो. उद्या तिचं लग्न झालं आणि सासरी गेली आणि अशीच वागली तर संसार होईल तिचा? टिकेल संसार? छळ होईल, गृहीत धरलं जाईल तिला. म्हणून जरा तयार करतेय तिला. आई आजारापेक्षा औषध भयंकर होते असं नाही वाटत का? खरंच असं तुसडेपणानं वागण्याची गरज आहे? पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात ढकलावंच लागतं. जीवाच्या आकांतानं हातपाय मारत नाही ना तोवर तरंगता येत नाही. उलट अचानक पाण्यात पडली तर बुडून मरेल ती. तिची घुसमट व्हायला नकोय मला. आई अगं म्हणून घुसमटायची सवय लावतेस लग्नाआधीपासूनच? मला काय आनंद होतोय का रे तिच्याशी असं वागताना? तुझी ती बहीण माझी कोणीच नाहीये. ती जन्माला येताना मला जास्त वेदना झाल्या आहेत. पण लक्षात ठेव, आई हळवी झाली तर पोर नालायक होतं. ते मला नकोय.
सॉरी 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 झोप 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 सॉरी. हे का तू रेडी पण झालीस आणि अलार्म वाजायच्या आधीच उठलीस? हो ना ग. काही वाईट स्वप्न पडलंय का? नाही ग, रात्रभर झोपलेच नाहीये मी. फक्त डोळे मिटून पडले होते. कर्जाच्या टेन्शनमुळे? पण होतं ना असं, एखादा विषय डोक्यात असेल तर 24 तास तोच घोळत राहतो. हे काम पूर्ण होईपर्यंत मला नाही लागणार ग झोप. ग असं नको करत जाऊस. झोपेकडे लक्ष नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. एक्झर्शन होईल तुला. हो बाळा, घेते मी काळजी. तू आता बोलत बसू नकोस. तू तरी शांत झोप. एकीची तरी होऊ दे पूर्ण. जाते मी. ऐक ना ताई, मी एक सांगू? हा. मी 1 वर्ष गॅप घेऊ का? नाही म्हणजे त्याच्याने काहीच फरक नाही पडणार ना. मला थोडा हातभार लावता येईल ना. आणि एकीनेच का झोपमोड करायची? 1 मिनिट अपू, आज बोललीयस, परत नाही बोलायचं. मी ताई आहे ना तुझी, सगळं व्यवस्थित करेन मी. या सगळ्यात तुला डोकं घालायची अजिबात गरज नाहीये. झोप आता, कॉलेजला जायचंय तुला. निघते मी. सैया सोइत नी कहियो, सैया सोइत नी कहियो बात मोरी, तरपत तरसत बीत जात सारी उम्र, सैया सोइत नी कहियो, सैया सोइत नी कहियो बात मोरी, सैया सोइत नी कहियो, सैया सोइत नी. हा अर्णव बोल. अगं काय आहे तन्वी, मी कॉल करतोय तर उचलत नाहीये, स्वतः सुद्धा करत नाहीये. कसा कॉन्टॅक्ट करायचा मी तुला? अरे काय करणार, घरी असताना मी तुला नाही फोन करू शकत आणि उचलूही नाही शकत. आता आई बाहेर गेले म्हणून मी बोलू शकते. आणि भाऊ? भाऊ आज लवकरच बाहेर गेलाय. बोल काय झालं? मला सांग, तू पुण्याला कधी येणार आहेस? आत्ता काहीच नाही सांगता येणार मला तुला. आमचं अजून काहीच निश्चित नाहीये, पण एवढ्यात तरी आम्ही पुण्याला नाही येणार आहोत. तन्वी अगं असं किती दिवस चालणार अजून? आपण एक काम करूया ना, आपण बोलूया ना तुझ्या घरच्यांशी. वेडास का तू? अजिबात नाही. मी आता तुझ्याबद्दल काहीच नाही सांगू शकत. आपली ओळख गाण्याच्या क्लासमध्ये झालीये आणि पुण्यात असताना मी गाणं शिकत होते हे जर आईला कळलं ना तर मग संपलंच. मग काहीच नाही होऊ शकणार. बर ऐक ना, हॅलो हॅलो ऐक, आपण प्लीज नंतर बोलूया. अगं हॅलो. बाय बाय बाय. का दार उघडायला एवढा वेळ का लागला? झोप लागली होती थोडी. झोप आत्ता? भावाच्या घरात मी सुद्धा राहिले होते. पुढे काय झालं तुला माहितीच आहे. तेव्हा झोप आवरा आणि स्वतःला सुद्धा. हो. तू फोनवर बोलत होतीस का कुणाशी? तन्मयचा फोन होता. त्याला लेट होणार आहे आज. तो बाहेर गेलाय. मग तो येईपर्यंत अशीच उभी राहणार आहेस? चहा टाकतेस का? कुठे घेऊन चालला रे? थेट दरबारात. अजून कुठं? तुझा काय नियम नाही. स्मशानात देखील नेसेल तू. ये आग्रवर घे. साला शेवटचा तुकडाच पाडून टाकतो. रोड रोलर सारखी घुसावत्या खानावळीवर आणि सपाट करून टाक तिला. माईला.
हिरा काका, हा काय? आपले जे पार्सल आले कस्टमर आहेत ना, हा. त्यांच्याकडे जाऊन या सगळ्या पावत्या द्या. हा, बरं हिशोब एकदम व्यवस्थित लिहिलाय, फक्त एकदा दाखवा त्यांना. ठीक आहे ठीक आणि ऐका ना, हा. त्या मान्यांना सांगा ना, त्यांचे आधीचे पैसे द्यायचे राहिले. आहे सांगतो त्यांना. हा, हा? आठवणीने. बरं या. जग्या जग्या जग्या, किती पैसे पाहिजेत तुला? तू नुसता आकडा बोल. आपल्याकडे कॅश आहे, कॅश. तुम्ही का आला इथे? तू कशी आहे ती बघायला. काय म्हणतोय धंदा पाणी? फालतूची बडबड करू नका, मुद्द्याचं बोला. का आला इथे? मनातलं बोललीस बघ तू माझ्या. मित्राची मुलगी म्हणून एक बेस्ट डील देतो तुला. 25 लाख कर्ज होतं, 19 लाख बाकी. ते मी देतो. आणि वर 5 लाख रुपये देतो तुला मदत म्हणून. आग्रह माझ्या नावावर. मला नकोय तुमची मदत, कारण ही मदत नाहीये, हा सापळा आहे. माझ्या बाबांबरोबर तसं केलं तुम्ही. तुमच्यामुळे ते व्यसनाला लागले आणि त्यात इतके अडकले की कधी बाहेरच नाही पडू शकले. त्यांच्या त्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मित्राची मुलगी म्हणून मी तुला मदत करायला आलो, तर तू माझ्यावरतीच नाही ते आरोप करायला लागलीयस. मदत नकोय तुला? तुमच्या पुढे हात पसरायची कधी वेळ येणार नाही, माझ्यावर सांगून ठेवते. आणि अजून मुदतीचे काही दिवस बाकी आहेत. माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन. निघा आता इकडे. मित्राची मुलगी म्हणून तुला स्पेशल ऑफर दिली, तर ते नाकारतेस आणि वर मलाच हाकलतेस. बापासारखेच तुला भिकेचे डोहाळे लागले. आग्रह मीच घेणार. राया जपणे. राया जपणे. चल रे. काय वेडा आहे. पैसे देऊन आग्रह घ्यायचं असतं तर मी कधीच डील फायनल करून मोकळा झालो असतो. पण हे तितकं सोपं नाहीये. थोडे पेशन्स लागते. इथला एक एक माणूस जिंकावा लागेल आणि त्यासाठी डोकं लावावं लागणार आहे. चॅलेंजिंग.